संमेलनाला लाभलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे। सर्व सन्माननीय पालकांना विनंती आहे की काही क्षणात या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतो आहे, तरी आपण जे पालक आणखी डोममध्ये बसलेले आहेत किंवा बाजूबाजूला थांबलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या जागेवरती आसनस्थ व्हायचं आहे। पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पालकांना विनंती आहे की आपण आपल्यासाठी केलेल्या जागेवरती आसनस्थ व्हायचं आहे। धन्यवाद सर, धन्यवाद मॅम। विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या सन 2025-26च्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, आदरणीय संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, गुणवत्ता कक्ष प्रमुख, सर्व विभागाचे आदरणीय मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, उपस्थित सर्व पालकवर्ग आणि आजच्या कार्यक्रमाची शान म्हणजेच सर्व चिमुकले विद्यार्थी, या सर्वांचे मी कुमारी श्रद्धा खेडकर व मी कुमारी सृष्टी टेहरे संस्थेच्या वतीने आपले सहृदय स्वागत करतो। सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्यविधाता अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा, गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी जागेवर सावधान स्थितीत उभे राहावे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। मंचावरील मान्यवर तसेच उपस्थित सर्वांनी आसनस्थ व्हावे ही विनंती। धन्यवाद सर, धन्यवाद मॅम। आज आपल्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस। आपली संस्था विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास घडवितानाच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सृजनशीलता वाढावी या उद्देशाने संस्थेमध्ये विविध लेखन, चित्रकला, हस्ताक्षर, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात। शिक्षण केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित न ठेवता आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव समृद्ध व्हावा, विद्यार्थ्यांना शिकताना आनंद मिळावा, त्यांनी शाळेशी नाते जपावे यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित असते। या सर्व उपक्रमांना नेहमीच प्रेरणा देणारे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर व संस्थेच्या सन्माननीय सौ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सक्रिय व मार्गदर्शक भूमिका बजावत असतात। त्यांच्या मार्गदर्शनातूनच साकारलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा, त्यांच्या मेहनतीचे आणि प्रगतीचे दर्शन घडविणारा आजचा हा वार्षिक स्नेह संमेलनाचा सोहळा म्हणजेच शिक्षण, संस्कार आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाप।
स्नेहसंमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, सुखदुःखाची गोड साठवण, प्रेमाच्या पाखरांची वाहती सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता. जाणीवेच्या पलीकडे जगावेगळे गाव, यालाच तर आहे स्नेहसंमेलन हे नाव, स्नेहसंमेलन हे नाव. स्नेहसंमेलन म्हणजे बालमनाचे स्पंदन, कलाविष्कार, सुप्त गुणांचे दर्शन, विद्यार्थ्यांना निर्मळ आनंद देणारा सोहळा. संस्कार प्राथमिक विद्यालय हे केवळ शिक्षण देणारे नव्हे तर संस्कार घडविणारे विद्यापीठ आहे. संस्कृती आणि आपुलकीची आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूयात कार्यक्रमाची. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. सर्वांना पुनश्च विराजमान होण्याची विनंती करते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहेत. प्रार्थना. उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन, उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन, मनोभावे झाले सरस्वती पूजन, प्रसन्न भावनेने केले दीप प्रज्वलन. उपस्थित अतिथींना वाहूया स्वागत सुमन, वाहूया स्वागत सुमन. मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहेत आमच्या मैत्रिणी. यांना श्रीमती भालेराव मॅडम व श्रीमती मोगल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गाण्याचे बोल आहेत, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. गाण्यात सहभागी विद्यार्थिनी आहेत कुमारी गायत्री बहिवाल, गायत्री समिंद्रे, अक्षरा सुपेकर, वेदिका राऊत व श्रावणी तुपे.
गीताने सर्व वातावरण मंगलमय झालेले आहे. अशा प्रसन्न वातावरणात लाभलेल्या मान्यवरांचे परिचय व स्वागत करूयात. ज्ञान अनुभव प्रेरणा घेऊन आपण आलात आज येथे. ज्ञान अनुभव प्रेरणा घेऊन आपण आलात आज येथे. आपल्या सानिध्यामुळेच कार्यक्रम खुलला नवे पथे. कार्यक्रम खुलला नवे पथे. आपल्या आजच्या या गौरवशाली वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून श्री गोविंद साहेबराव ताठे सर उपस्थित आहे. सरांचा जन्म 5 डिसेंबर 1973 रोजी मालेटाकळी, सेलू, परभणी येथे झाला. सरांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सातोना, परभणी व उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विवेकानंद महाविद्यालय येथून घेतले. सध्या ते लोकमान्य फाउंडेशन या संस्थेत कार्यरत आहेत. यासोबतच ते गोविंद ताठे अँड असोसिएट्स या संस्थेचे मालक प्रोपरायटर असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने व परिश्रमाने व्यवसाय क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांना 30 वर्षांहून अधिक काळ लेबर लॉ कन्सल्टन्सी क्षेत्राचा अनुभव आहे. कामगारांच्या हक्कासाठी मार्गदर्शन करणे, उद्योगांना योग्य सल्ला देणे आणि समाजहितासाठी कार्य करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. शिक्षण, सामाजिक विकास, स्वच्छता यांसारख्या क्षेत्रात सरांचे मोलाचे योगदान आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत राहणारे या आदरणीय व्यक्तिमत्वाचे आज आपल्या शाळेत स्वागत करणे ही आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. म्हणूनच आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर यांना मी विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन आदरणीय श्री गोविंद साहेबराव ताठे सरांचे स्वागत करावे. खूप खूप धन्यवाद सर. कर्तृत्वाचे तेज सजले, नभाहुनी उंच भरारी घेतली. सन्मान ज्यांचा करावा शब्दांनी, अशी ही स्त्री शक्ती लाभली, अशी ही स्त्री शक्ती लाभली. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या पूजा मनोहर वानखेडे मॅडम या आहेत. मॅडम यांनी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ME प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि MBA मार्केटिंग अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली असून सध्या त्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयात PhD अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात 3 वर्षाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा अनुभव आहे. तसेच प्लुटोजी एडिटेक कंपनीमध्ये 1 वर्ष बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांनी कार्य केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC 2017 मार्फत त्यांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AMVI या पदावर निवड झाली असून सध्या त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन 2022 मध्ये उत्कृष्ट रस्ता सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विविध शाळा, महाविद्यालय व MNC कंपन्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून त्या समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अशा या कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची आजच्या कार्यक्रमात उपस्थिती लाभली हे आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. आजच्या कार्यक्रमाची शान असलेल्या श्रीमती पूजा वानखेडे मॅम यांचे स्वागत संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ लीनाजी देसले मॅम यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन करावे ही नम्र विनंती.
छोटेसे रोपटे लाविले श्रद्धेच्या मातीत खोल. कष्ट जिद्द अन दूरदृष्टीने झाले ते वटवृक्ष विशाल. संस्कार शिक्षण शिस्त गुणवत्ता यांचा संगम झाला. असे महान व्यक्तिमत्व आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशजी देसले सरांनी छोट्याशा रोपट्यातून आज एक भक्कम वटवृक्ष उभा केला आहे. जिद्द चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच त्यांच्या कार्याची ओळख आहे. स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करण्याची क्षमता सरांकडे आहे. त्यामुळे आज संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन हे गुणवत्तेचे विश्वासाचे आणि यशाचे प्रतीक बनले आहे. असे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान यांचे स्वागत करण्यासाठी आमच्या संस्कार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सतीशजी तायडे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करावे. धन्यवाद सर. संस्काराची ज्योत सदैव जपणाऱ्या मायेची सावली असणाऱ्या संस्कार परिवाराला मायेने बांधून ठेवणाऱ्या शिक्षक विद्यार्थी व शाळेचे उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या आमच्या संस्कार परिवाराच्या प्रेरणास्थान संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ लीनाजी देसले मॅडम यांचे स्वागत संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या गुणवत्ता कक्ष प्रमुख श्रीमती वाघ मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावे ही नम्र विनंती. धन्यवाद मॅम. आमच्या संस्थेचे पदाधिकारी सहसचिव माननीय श्री निकम सर हे प्रत्येक वेळी आवर्जून उपस्थिती दर्शवतात. संस्थेच्या कार्याप्रती सरांची आपुलकी मार्गदर्शन यामुळे संस्कार परिवार अधिक सक्षम बनविणारे सन्माननीय श्री निकमजी सरांचे स्वागत संस्कार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुरडकर सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे ही विनंती. धन्यवाद सर. साधी राहणी उच्च विचारसरणी चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य अशा आमच्या सौ निकम मॅडम यांचे मी संस्थेच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करते. दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या युवा सदस्या माननीय कुमारी सायलीजी देसले मॅडम या नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास कौशल्य स्पर्धात्मक क्षमता विकसित व्हावी यासाठी त्या नेहमीच विविध स्पर्धा नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सुयोग्य नियोजन राबवत असतात. पुढील पिढी स्पर्धात्मक युगात सक्षमपणे टिकावी यासाठी त्यांचे विचार नियोजन आणि कार्यशैली अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा आणि नवा वेग मिळत आहे. अशा आमच्या माननीय कुमारी सायलीजी देसले मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती जोशी मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावे ही विनंती. धन्यवाद मॅडम. तरुण पिढीला नवी ऊर्जा चालना देणाऱ्या संस्थेच्या युवा सदस्या माननीय कुमारी केतकीजी देसले मॅडम यांचे संस्थेच्या वतीने मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी जे उपस्थित राहू शकले नाही त्यांचेही मी शब्दसुमनांनी स्वागत करते व यापुढील सूत्रे मी आमच्या प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती सोनाली पवार मॅडम यांच्याकडे सोपवते. धन्यवाद श्रद्धा. सर्वांना नमस्कार. कष्टांच्या प्रत्येक क्षणात स्वप्नांनी घेतली साथ मेहनतीच्या पायवाटेवर यशाने धरला हात. आज या स्नेहसंमेलनात गौरवाचा हा सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला उजाळा मिळतो उजाळा.
विद्यार्थ्यांच्या यशाला मिळतो उजाळा. वार्षिक स्नेह संमेलनाच्या ज्या आनंददायी व गौरवशाली क्षणाकडे आपण आता वाटचाल करत आहोत तो म्हणजे बक्षीस वितरण समारंभ. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम, सातत्य, गुणवत्ता आणि विविध क्षेत्रातील यश यांची दखल घेण्याचा हा क्षण आहे. बक्षीस हे केवळ एक पारितोषिक नसून ते विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पोचपावती आणि पुढील वाटचालीसाठी मिळणारी प्रेरणा असते. आज जे विद्यार्थी बक्षीस स्वीकारत आहेत ते इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतील आणि जे आज या यादीत नाहीत त्यांच्यासाठी हा क्षण नवीन उमेद आणि नवा आत्मविश्वास निर्माण करणारा ठरेल. तरी मी आता मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील या आमच्या गुणवंत चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचे कौतुक करावे. सर्वप्रथम येत आहेत प्ले ग्रुपचे विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी उदावंत गौरवी पवन. हिने 88.88% मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर चिरंजीव राठोड भूषण किशोर याने 90.88% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी उगले कृषिका रामेश्वर. हिने 96.13% मिळवलेले आहे. त्यानंतर येत आहे शिशु वर्गातील विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी दुबे ईश्वरी राजेश. हिला 90.38% मिळालेले आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक कुमारी फुले अनन्या राहुल. हिला 91.50% मिळवलेले आहे. आणि त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी थोरात मनस्वी कुलदीप. हिने 95.38% मिळवलेले आहे. त्यानंतर येत आहे बालवर्गातील विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी गायकवाड वैष्णवी राहुल. हिला 95.25% मिळालेले आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक मिळालेला आहे कुमारी पंडित स्वरा राहुल. हिला 96.25 गुण प्राप्त झालेले आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी पाटील रुही हर्षल. हिला 98.75% प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेतर्फे दिला जाणारा अष्टपैलू विद्यार्थी हा पुरस्कार जातोय बाल वर्गातील विद्यार्थी कुमारी कर्डिले धीरज कृष्णा याला.
कुमारी गुंजाळ पल्लवी खंडू. पालकांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यानंतर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी येत आहेत. तृतीय क्रमांक कुमारी स्वराली रहुदास घुगे, तिला 92.48% मिळालेले आहे. त्यानंतर येत आहे तृतीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा किरण मिसाळ, तिला 93.48% मिळालेले आहे. आणि त्याचनंतर 95.60% मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे चिरंजीव आर्यन सुनील चव्हाण. त्यानंतर येत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळालेला आहे कुमारी भक्ती रघुनाथ बावस्कर, हिला 96.24% मिळालेले आहे. पालकांनी कृपया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत राहायचे. त्यानंतर येत आहेत द्वितीय क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी कुमारी नव्या गजानन पाटील, हिला 97.23% मिळालेले आहे. आणि 97.38% घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी भूमी प्रवीण कुमार सोनवणे. या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पालकांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर येत आहेत इयत्ता तिसरीचे गुणवंत विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी धनश्री शिवाजी शिंदे, हिला 94.50% मिळालेले आहे. त्यानंतर येत आहे द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी आरोही विजय कावळे, हिला 94.11% मिळालेले आहे. आणि 95.83% मिळून प्रथम क्रमांक घेतलेला आहे कुमारी संबोधी गणेश कोतकर. त्यानंतर येत आहेत इयत्ता चौथीचे विद्यार्थी. तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा सुनील चव्हाण, हिला 94.61% मिळालेले आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक मिळालेला आहे कुमारी आरोही अमोल बोरचे, हिला 95.46% मार्क मिळालेले आहे. आणि 97.79% मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी प्राजस्विनी प्रवीण पोळ, ती काही कारणास्तव कार्यक्रमास अनुपस्थित आहे. त्यानंतर येत आहेत इयत्ता पाचवीचे विद्यार्थी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव समर्थ सुनील चिंतामणी, 88.63% त्याला मिळालेले आहे. .92% प्राप्त करून
द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी प्रांजल मधुकर गिरी हिने. आणि त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक मिळालेला आहे कुमारी काव्या भगवान टोकशाहीला. तिला 90.74% गुण प्राप्त झालेले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजेत. त्यानंतर इयत्ता 6वीचे विद्यार्थी येत आहेत. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव वेदांत गणेश वाहटुळे याने 91.3% गुण त्याला प्राप्त झालेले आहे. आणि 91.23% गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी संस्कृती संजय जाधव हिने. त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी तेजल राजेश वाहटुळे हिने. तिला 91.57% मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर येत आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी. तृतीय क्रमांक 2 विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. तृतीय क्रमांक कुमारी आराध्या रवींद्र जाधव हिला 90.33% मार्क मिळालेले आहे. आणि तृतीय क्रमांकाचीच विद्यार्थिनी येत आहेत कुमारी सृष्टी सुरेश टेहरे. तिला पण 90.33% मार्क मिळालेले आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी समीक्षा राजेश पंडित. हिला 91.11% मार्क तिने मिळवलेले आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 7वी या वर्गातून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळालेला आहे चिरंजीव सार्थक सुभाष राठोड याला. त्याला 92.62% मार्क प्राप्त झालेले आहे. त्यानंतर आपण प्रशालेतर्फे दिल्या जाणाऱ्या अष्टपैलू पुरस्काराकडे वळूया. अभ्यास कला क्रीडा यात जो समान पुढे असतो, वर्तन शिस्त नेतृत्व गुणांनी सर्वांना जो भावतो, सर्व गुणांनी संपन्न असतो, म्हणूनच तो अष्टपैलू म्हणून ओळखला जातो, म्हणूनच तो अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तर संस्थेतर्फे दिला जाणारा अष्टपैलू पुरस्कार जातोय इयत्ता 4थीतील विद्यार्थी. यामध्ये मुलगा आणि मुलगी असे 2 पुरस्कार काढलेले. तर चिरंजीव संभाजी अविनाश मालोदे याला अष्टपैलू पुरस्कार दिला जातोय. तरी मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी संभाजीला अष्टपैलू पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करावा. त्यानंतर इयत्ता 4थीची विद्यार्थिनी कुमारी संबोधी गणेश खोतकर हिला सुद्धा अष्टपैलू पुरस्कार दिला जातोय. तर सर्व पालकांनी एकदाच या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचंय. त्यानंतर इयत्ता 8वीतील विद्यार्थी कुमारी आराध्या रवींद्र जाधव हिला सुद्धा अष्टपैलू पुरस्कार मिळतो आहे. तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचंय. इयत्ता 8वीतीलच मुलांमध्ये अष्टपैलू पुरस्कार जातोय चिरंजीव तन्मय बद्रीनाथ मुळे याला. त्याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अभ्यासाप्रमाणेच आपल्या प्रशालेतील विद्यार्थी हे खेळामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवत आहेत.
तर असेच विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचं आज आपण इथे कौतुक करणार आहोत. तायकांदो या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून प्राप्त करून आलेली विद्यार्थिनी आहे आणि तिचे नाव आहे कुमारी आराध्या रवींद्र जाधव. तिला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांनी तिचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला आपल्या प्रशालेचा विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे चिरंजीव राम गजानन निकम. याला सुद्धा मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करावा. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व मान्यवरांचे मनापासून आभार. यानंतर एक विशेष पुरस्कार आपल्या समोर जाहीर होणार आहे आणि तो पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री सतीशजी तायडे सर यांना मंचावर आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. सर्व पालकांना आणि मान्यवरांना सविनय नमस्कार. आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, कारण आपल्या संस्थेतील एक कर्तृत्ववान, प्रामाणिक, कष्टाळू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात येत आहे. मित्रहो, मागील वर्षी दिल्ली येथे रीच बुक अवॉर्ड एक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध भाषेतील देशभरातून अनेक लेखकांची पुस्तकं त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. यामध्ये मराठी भाषा या कॅटेगरीमधून आपल्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान आदरणीय जगदीशजी देसले सरांची शब्दांजली या पुस्तकाकरता पुरस्कार मिळाला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं आहे. पुरस्कार म्हणजे केवळ सन्मानच नाही, तर तो त्या व्यक्तीच्या अथक परिश्रमाचा, निष्ठेचा, समर्पणाचा गौरव असतो. आपल्या सरांनी आपल्या कामातून केवळ जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर आम्हा सर्वांसाठी आदर्श निर्माण केला. सरांच्या नेतृत्वामुळे, कार्यतत्परतेमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आज आपली संस्था अधिक सक्षम आणि प्रगतिशील झाली आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची विनंती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गोविंदजी ताठे सरांना अशी विनंती करतो की सरांना सन्मानित करावे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम. खूप खूप अभिनंदन सर. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण आदरणीय देसले सरांचं स्वागत करूयात आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करूयात. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद सर. आता वेळ आली आहे प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या मार्गदर्शनाची. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आमचे मान्यवर प्रमुख पाहुणे, आपली उपस्थिती ही या सोहळ्याला शोभा आणणारी आणि प्रेरणादायी आहे. आज या क्षणी आम्हा सर्वांना आपल्या प्रेरणादायी शब्दांचे, मौलिक विचारांचे श्रवण घडावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. तरी मी माननीय श्री गोविंद ताठे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला आपले मार्गदर्शन करावे.
पडतंय सगळं. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आपल्या पूजाताई आणि सर्व माझे माननीय आणि माझे मित्र जगदीशजी देसले साहेब आणि मॅडम या आज खरं तर म्हणजे सरांनी मला एक धक्काच दिला की तुम्ही आज प्रमुख पाहुणे आहात. आम्ही खरं मी तर म्हणजे एक इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक लिगल ॲडवायझर आहे. पण तुमच्या ह्या शाळेनं माझं एवढं स्वागत केलं की मी खरंच नर्वस हे झालं की माझं बालपण पण आठवलं आहे. कारण हे करीत असताना कारण माझं जीवन मी 40 वर्ष पाठीमागं गेलो. खरं म्हणजे आजचं स्नेहसंमेलन म्हणजे एक खूपच म्हणजे शाळेतला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो आणि हे करण्यामागं एक शाळेचं संस्थेचा एक उद्देश खूप छान असतो. स्नेहसंमेलनचा अर्थ एक विचार एकमेकाला घ्यायचे असतात, एकमेकाला द्यायचे असतात आणि इथून आपण सगळं काही विसरून जायचं आणि चांगलं पुढचं वाटचाल करायची असते. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आज आपण अभ्यास करतो, हे करतो भरपूर, त्याच्यानंतर आपलं आयुष्य बनण्यासाठी आपण खूप काही हे करतो. खरं तर म्हणजे अभ्यासाबरोबर आपण इतर कौशल्य पण दाखवायला पाहिजे, ज्याच्यामध्ये उद्याचे तुम्ही देशाचे नवा भारत घडविण्याची ताकद तुमच्यात आहे. हे करीत असताना पालकानं आपल्या पाल्यासाठी खंबीर त्यांची साथ द्यायला हवी. कारण शिक्षक आपलं सर्व काही आपल्या मुलाला घडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असतो. ती शाळा संस्था सर्व काही करतं. आम्ही जेव्हा गेटमधून येत असताना आम्हाला असं वाटलं की आम्ही लग्न समारंभ कार्यक्रमाला चाललो. इतकं छान स्वागत आणि आपलं टापटीपणा पाहून मी भारावून गेलो सर. कारण आज विश्वास मल्टीपर्पजच्या अंडरमध्ये इतक्या शाळा आहेत, इतक्या छान माझं अधूनमधून चक्कर होते. कारण मी लिगल ॲडवायझर असल्यामुळे संस्थेत चक्कर मारीत असतो. सर मला काही लिगली सल्ले घेत असतात. पण काही ज्या गोष्टी संस्कार नावानं सरनं जे नाव ठेवलं आहे शाळाचं, कारण संस्कार ही शाळा नाही, संस्कार एक माणूस घडवणारी शाळा आहे असं वाटायला लागतं मला. कारण सरांचं स्वप्न सर इतकं छान आहे की विद्यार्थी चांगले घडावात, उद्या या देशातले चांगले अभियंते व्हावात, चांगले डॉक्टर व्हावात, चांगले कलाकार व्हावात, सायंटिस्ट व्हावात आणि तंत्रज्ञान अवगत करून देशाला बलवान बनवावं. असं करीत असताना हे आपल्या शाळेतला प्राथमिक शिक्षण हे इतकं महत्त्वाचं आहे. आपलं फाउंडेशन आहे. त्याच्यासाठी शाळा पूर्णपणे ताकदीनं उभा राहते मुलांच्या मागे. पण मला पाल्यांना पण 2 गोष्टी हितगुज. मी पण एक पालक वर्ग आहे. माझे मुलं आता घडलेले आहेत. मी या शाळेत सगळे आवर्जून होतात आणि आपल्या पाल्याचं कौतुक करण्यासाठी सगळे आपण आवर्जून आहात इथे. आणि मला माझ्या मित्रांना हे सांगायचं आहे की आज आपले मुलं हरले बी असले तर हार ही एक प्रकारचे भले अभ्यासात कमी असते तर इतर कौशल्यात ते चांगले असते. त्यांच्या मागं तुम्ही भक्कमपणे उभे राहा. कारण भक्कमपणे तुम्ही जर उभे राहिले तर मुलं नक्कीच घडतात. कारण आम्ही पण असंच शाळेमध्ये भाग थोडासा कमी घ्यायचो, मागच्या वर्गात बसायचो सर. पण आमच्या लक्षात आलं की आपल्या मेहनतीवर आपण काही बनवू शकतो. आम्ही एक चांगल्या प्रकारे हे संपादन केलं. 20-25 वर्षे लागले आम्हाला. तुमच्याकडे संयम असायला हवा. कोणत्याही मला असं वाटतं की संयम जर तुमच्याकडे असेल तर कोणची गोष्ट तुमची अडथळा बनवू शकत नाही.
आणि पाल्यानं भक्कमपणे आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं, त्याच्याशी 10 मिनटं 20 मिनटं आपली शाळाची फीस भरली, शाळातले शिक्षक बघतील असं न करता आपण बी थोडंसं त्याला वेळ देऊन, मुलगा शाळेत जर तो कमजोर वाटायला लागला तर त्याचं कौशल्य कुणकडे त्याचा कल बघून त्याला प्राधान्य द्यावं. कारण हे करीत असताना फार महत्त्वाचं काही गोष्टी असतात की हे सगळं करीत असताना मी थोडंसं, कारण आज 5 ते 10 मिनटाचं आमचं हे आहे, कारण सेटिंग मला तुमच्यासोबत भरपूर काही बोलायचं, पण मी पुढच्या वेळेस नक्कीच तयारी करून येईन, कारण पुन्हा आपल्या पुढच्या पाहुण्याला काही बोलायचं आहे. पण जाता जाता एक तुम्हाला एक प्रेरणादायी, कारण स्नेहसंमेलन म्हणल्यावर एखादी तरी गोष्ट मुलांना सांगायला पाहिजे आणि त्या गोष्टीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आयडियल म्हणून ठेवायला पाहिजे. तुमचे आयडियल काहीही असू द्या, काहीही असू द्या, कलाकार असू द्या, चांगले क्रिकेटर असू द्या, चांगले सायंटिस्ट असू द्या, चांगले पॉलिटिशियन असू द्या, चांगलं फार्मर शेतकरी पण असू द्या, आमचा तुमचा आयडियल असायला पाहिजे. तुमचा आयडियल तुम्ही त्याच्यावर जर देवासारखी श्रद्धा ठेवीत असताल तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण आमच्याही जीवनामध्ये आयडियल होते, आमच्या आयडियल प्रमाणे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. कारण ज्यावेळेस आम्ही स्पर्धेत हे नाही केलं, पण मेहनतीच्या जीवावर आम्ही तिथं पोहोचू शकतो हे आम्हाला ठामपणे सांगता येतं. कारण आपलं आयडियल हे चांगलं प्रकारे आपण जर त्याचा अभ्यास केला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो. एक छोटासा, कारण खेळातलं हे सांगतो मी, देवेंद्र झांजऱ्या म्हणून सर एक भालाफेक हे लेटेस्ट त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ते एका छोट्या गावातून राजस्थानमधल्या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्म झालेला आहे. 12-13 वर्षाचे असताना 12-13 वर्षाचं हे मुलाचं खेळायचं वय असतं. आणि माझं मुलांना सांगण्यासाठी ही कथा छोटीशी सांगतो, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी. कारण आपण इतके स्नेहसंमेलनानिमित्त जमला आहात आणि आपल्या प्रमुख पाहुण्याकडून एखादी तरी प्रेरणा घेऊन जावी, त्यासाठी मी तुम्हाला ही छोटी कथा सांगतोय. ते एक छोट्या गावात तो जन्मलेले आहेत, देवेंद्र झांजऱ्याजी. हे भालाफेकमध्ये भारताला अभिमान असं वाटणारं सुवर्णपदक त्यांनी मिळवून दिलेलं आहे. खास करून त्यांचं कौतुक याच्यासाठी करायचं आपल्याला, 13 वर्षाचा असतानाही एक आंब्याच्या झाडावर चढले कैऱ्या खाण्यासाठी. आणि त्यांच्या काय 12-13 वर्षाच्याला भीतीच नसते. 12-13 वर्षाच्या मुलाला अजिबात इतकी ऊर्जा असते की त्याला भीती हा शब्दच नसतो. तो आपल्या जीवनात काही करू शकतो. आणि याच्यामध्ये त्यावेळेस विद्युत प्रवाह चालू असताना त्यांच्या लक्षात नाही आलं, त्याला शॉक बसला आणि मोठा ॲक्सिडेंट झाला. इतका मोठा ॲक्सिडेंट झाला की त्यांचा एक हात निकामी झाला, पण जिद्द चांगली होती त्यांची. तो लहानपणी 12-13 वर्षाचा, आता काही तुमच्या आपल्या शाळेनं संस्थेनं त्यांचे अष्टपैलू खेळाडू जे असतात हे जिद्दी असतात, सगळ्या याच्यात नैपुण्य असतात, फोकस करतात आपल्या जीवनामध्ये. तसे देवेंद्र झांजऱ्याजी आपल्या 13 वर्षाच्या हात निकामी झाल्यावर त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि त्यांनी भारताला एक चांगलं जिद्द असल्यामुळं त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. कारण 125 करोड जनतेचा देश आहे, त्याच्यातून जग किती मोठं आहे. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आपल्या देशाला असं कर्तृत्ववान अशा माणसानं आपल्याला एक सुवर्ण पदक आपल्याला मिळवून दिलं. आणि अभिमानाची गोष्ट ही आहे, ती तुमची कमजोरी नाही, तुमची कमजोरी नाही. तुम्ही जी समजतात की मला अपंगत्व आलं, ती कमजोरी नाही. तुमचं मन हे डळून दिलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही मजबूत असायला पाहिजेत. आपण परमेश्वरानं आपल्याला सगळं काही सर्व काही दिलेलं आहे, पण करायची जर जिद्द असेल तर आपल्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्या पालकाच्या इच्छा असतात की मुलांना घडावा. ते आपल्या आयुष्यातले सर्व काही मी सांगितल्याप्रमाणे की सर्व काही देतात आणि निस्वार्थीपणे प्रेम ते आपल्या पाल्याला देतात. मोठं होण्यासाठी त्याला पूर्ण बळ देतात. हे तर सगळे नॉर्मलच गोष्टी आहेत की ते करतात. पण करताना मला असं वाटतं की थोडंसं शिक्षक बिचारे आपल्यासाठी खूप काही आपल्या मुलाला घडवण्यासाठी मदत करतात. मी त्यांचं खास करून कौतुक करीन की आज जसं
स्नेहसंमेलन म्हणजे एक आपलं हिंदू सणाप्रमाणे दिवाळीप्रमाणे शाळेचा सण आहे, त्याप्रमाणे एक 2 महिन्यापासून यांना तयारी करावं लागते. आणि तुम्ही सर खरंच खूप चांगलं नियोजन केलं. आम्हाला पाहुणे म्हणून सत्कार केला, सन्मान दिला, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभारी आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा देतो. आणि श्रोत्यांनी आपला वेळ, माझे 2 शब्द जर कुठं चुकून मुकून जर इकडे तिकडे गेले असेल तर मला माफ करावं, कारण मी ह्या गोष्टी आम्ही वेगळ्या लाईनमध्ये असताना आम्हाला बोलण्याचे शब्द थोडे होतात, कारण तुम्ही हजारो लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण नक्कीच पुढच्या वेळेस मी तुम्हाला चांगलं देण्याची, चांगली प्रेरणा, चांगली ऊर्जा देण्याची हे करीन. आणि कोणची गोष्ट असं मला माहीत आहे, कारण मी स्वतःहूनच सांगतो, जगात कोणची गोष्ट अवघड नाही, हे आम्ही स्वतः अंमलतो. आता ह्या सगळ्या गोष्टी हे करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या विचारांची आणि आपल्या शब्दातून आणि आपल्या गोष्टीतून जी प्रेरणा आम्हाला मिळणार आहे ती आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्यासाठी नक्कीच आशावादी, आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होईल सर. धन्यवाद सर. विचार तुमचे दीप बनून अंधार दूर सारणारे, स्वप्नांच्या पंखांना बळ देणारे, भविष्य उजळवणारे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या मंगल प्रसंगी लाभो प्रेरणा खास. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून उजळू दे शिक्षण संस्काराचा प्रकाश, उजळू दे शिक्षण संस्काराचा प्रकाश. तरी मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पूजा वानखेडे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. मी पूजा मनोहर वान श्री देसले सर, देसले मॅडम, तसेच आपल्याला लाभलेले मान्यवर ताटे सर व इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व माझे छोटे चिमुकले बहीण भाऊ आणि इथे उपस्थित असलेले पालक, आयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला इथे येऊन आपल्या सर्वांसमोर बोलण्याची संधी दिली. तर मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप उत्सुक झालात आपल्या पाल्यांचे परफॉर्मन्स बघण्यासाठी. तर मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनटं बोलते आणि एक 2-3 गोष्टी मी इथे नमूद करते. तर मागील 2 ते 3 वर्षापासून मी संस्कार विद्यालयामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी येतच असते. श्री सुरडकर सर हे मला कायम वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करत असतात. तर ह्या कार्यक्रमामध्ये आता जसं मी सांगितलं, मी RTO विभागातनं इथे आलेली आहे. तर शालेय परिवहन समिती असते, तर त्या शालेय परिवहन समितीची बैठक इथे म्हणजे प्रत्येक शाळेला कंपल्सरी केलेलं आहे की शालेय परिवहन समितीची बैठक घेण्यात यावी. पण मोस्ट ऑफ जे मी ऑब्झर्व केलेलं आहे, मोस्ट ऑफ शाळेमध्ये काय होतं की हे शालेय परिवहन समितीची बैठक जी आहे ती फक्त कागदावर असते. पण मला इथे संस्कार विद्यालयाचं विशेष कौतुक करायचं आहे आणि विशेष करून देसले सरांचं कौतुक करायचं आहे की ही शालेय परिवहन समितीची बैठक ते वर्षातून कायम म्हणजे प्रत्येक वेळी 2दा वर्षातून ते इथे ऑर्गनाईज करतात. आता पालकांना माहिती नसणार आहे शालेय परिवहन समिती काय, तर आपण आपल्या पाल्याला रिक्षा किंवा मग स्कूल बसनी शाळेमध्ये सोडत असतात. तर त्यावर एक ऑब्झर्वेशन करण्यासाठी शालेय परिवहन समिती असते आणि त्यामधनं RTO मधनं एक अधिकारी नेमून दिलेला असतो. तर देसले सर मला कायम सांगतात की मॅडम ह्या चालकांवर तुम्ही कटाक्षाने नजर ठेवा किंवा हे लोक पाल्यांसोबत म्हणजे विद्यार्थ्यांसोबत कसं वागतात तुम्ही त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर त्यांचे वाहनाचे कागदपत्र तपासा, त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का तपासा. एखाद्या वेळी असेच तुम्ही धाड टाकून हे लोक ड्रिंक करताय का, ड्रिंक करून ड्राईव्ह करताय का, तर अशा वेगवेगळ्या मोहीम तिथं ऑर्गनाईज करा. तर मला इथे हेच सांगायचं की ह्यामधनं देसले सरांचं विद्यार्थ्यांच्या प्रती जे सुरक्षिततेची जी भावना आहे ती आपल्या सर्वांना इथे दिसते आणि ती बाकी कुठल्या दुसऱ्या शाळांमध्ये मला तरी ऑब्झर्व झालेली नाही. आता ॲज अ पालक म्हणून आपलं मूल आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तो आपल्या घरातून निघून शाळेमध्ये जातोय तेपर्यंत आई वडील तर काळजी करतातच, पण विशेष म्हणजे की देसले सर हे स्वतःहून त्याकडे एक लक्ष देतात. तर ही मला खूप कौतुकास्पद बाब वाटते. त्यानंतर मी वेगवेगळ्या कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिथे रस्ता सुरक्षेचे कार्यक्रम आयोजित करत असते आणि इथेही मी तो रस्ता सुरक्षेचा कार्यक्रम घेतला. पण मला एक फरक जाणवला. तो फरक असा की इथले जे विद्यार्थी आहे ना ते खूप जिज्ञासू आहेत
आणि शिस्तप्रिय आहेत, म्हणजे त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे असतात. तर आता ही प्रश्न विचारायची कॅपेबिलिटी सुद्धा त्यांना ह्या शाळेने दिलेली आहे. तसंच इथले जे शिक्षक आहेत तर त्यांना प्रत्येक वेळी नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करायचे असतात. तर मला असं वाटतं हे खूप अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. आणि तुमचे तुमचे जे मुलं आहेत तर ते ह्या शाळेमध्ये शिकतायत, तर ही मला असं वाटतं की त्यांना खूप छान इथे शिक्षण मिळत आहे. तसंच मला अजून एक गोष्ट नमूद करायची आहे की संस्कार विद्यालयाने बराचसा पालकवर्ग स्वतःसोबत कनेक्ट केलेला आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आजच्या कार्यक्रमात दिसतंय की मोठ्या प्रमाणात इथे पालकवर्ग इथं उपस्थित आहे. आणि त्याच्या मागचं एकच कारण मला असं वाटतं की त्या पालकांचा तुमच्याप्रती असलेला विश्वास, त्यामुळेच तुम्ही इतका पालकवर्ग स्वतःसोबत कनेक्ट करू शकले आहेत. तर खूप मला अतिशय आनंद होतोय आणि खूप मला कौतुक सुद्धा करायचं आहे की खूप छान अशा प्रकारे हे ऑर्गनायझेशन तुम्ही केलेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये वेगवेगळे कलागुण असतात, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुम्ही आज हा प्लॅटफॉर्म इथे विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिला आहे. तर त्याबद्दल मी इथले जी टीम आहे त्या टीमचं खूप खूप अभिनंदन करते. तसंच मला माहिती आहे आता आपल्याला सगळ्यांना परफॉर्मन्स बघायचे आहे आणि खूप छान असं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. तर जास्त काही मी वेळ घेणार नाही आणि आपल्याला आता कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे. तर एवढे बोलून मी आयोजकाचे आभार मानते की त्यांनी मला 2 मिनिट. सर्व पालक वर्गांचं मी संस्थेच्या वतीने देखील पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी उपस्थित मान्यवर मान्य श्री गोविंद ताटे साहेब, तसेच पूजा वानखेडे मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी व उपस्थित पालक वर्ग, पाहुण्यांनी खरं आपल्या संस्थेचं आणि शाळेचं खूप कौतुक केलेलं आहे. आणि हे सगळं जे कौतुक आहे, याची जी प्रेरणा आहे ते तुम्ही सर्व पालकवर्ग आहात. कारण तुमच्या पालकांच्या सहकार्याशिवाय किंवा विश्वासाशिवाय एवढी मोठी वाटचाल आपण कधीच करू शकलो नसतो. आज संस्कार ग्रुप आपल्या परिसरामध्ये खूप म्हणजे नावाजलेला ग्रुप आहे. आणि त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे की संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या 3 मुद्द्यांवरच आपली शाळा, आपली संस्था ही फोकस करत असते. तुमचे मी मनपूर्वक धन्यवाद त्यासाठी व्यक्त करेल. मी पण जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांनाच आपल्या पाल्यांचा कार्यक्रम पाहायचा आहे. फक्त एवढंच सांगेल की शाळा आणि संस्था जेव्हा विद्यार्थी विकसित करत असतात किंवा त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेस पालकांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. जेव्हा पालक, शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे सगळे मिळून जेव्हा एकजुटीने प्रयत्न करत असतात, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. परंतु आम्ही जेव्हा नेहमी पाहतो की एक 25 ते 30% पालक नेहमीच आपल्या पालकांच्या बाबतीमध्ये उदासीन म्हणा किंवा वेळ देऊ शकत नसल्यामुळे ते शाळेशी कनेक्टिंग राहत नाहीत. पालक सभा असतील, पालक मीटिंग असेल, परीक्षेचा निकाल असेल किंवा दर महिन्याची पालक भेट असेल, या सगळ्यांमध्ये आपण जेवढं आत्ता जसं मॅडमने सांगितलं की पालकवर्ग संस्थेशी कनेक्टिंग आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित असतात. परंतु माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सर्व पालक मीटिंग असेल, शिक्षक पालक भेट असेल, परीक्षेचा निकाल असेल, या माध्यमातून शिक्षकांशी जर कनेक्ट झालात आणि त्यांच्याशी आपल्या पाल्यांच्या गुणवत्तेसंदर्भात किंवा विकासासंदर्भात जर चर्चा केली, तर वेगळा एक अजून आउटपुट आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. आपली संस्था, आपली शाळा नेहमीच आपल्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी प्रसिद्ध आहेच. त्यामुळेच आपला 10वी बोर्डाचा गेल्या 12 वर्षापासून 100% रिझल्ट आहे. तसेच इंग्लिश मिडियमचा सुद्धा 7 वर्षापासून 100% रिझल्ट आहे. तसंच इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, क्रीडा स्पर्धा असतील, यामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी दैनंदिन नेहमीच यश हे संपादन करत असतात. फक्त एवढंच मला आव्हान असेल सगळ्यांना की सगळ्यांनीच आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासंदर्भात नेहमीच जागरूक राहायचं आहे आणि शाळेशी कनेक्टिंग राहून आपल्या विद्यार्थ्यांना अजून काय कशा पद्धतीने आपल्याला देता येईल यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. अभ्यास एका गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे, परंतु सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतील, जसं आत्ताच ताटे सरने सांगितलं की प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी किंवा प्रत्येक मुलाची क्वालिटी वेगवेगळी आहे, प्रत्येक मुलगा वेगवेगळा आहे. आपलेसुद्धा 2 मुलं वेगवेगळे असतात, कोणी अभ्यासात पुढे असेल, कोणी सांस्कृतिक क्षेत्रात पुढे असेल. तर प्रत्येक ॲपॉर्च्युनिटी आपण आपल्या मुलांना ती दिली गेली पाहिजे.
यासाठी मला वाटतं आपल्या पालकांनी आपल्या मुलांचा कनेक्ट कुठे आहे किंवा त्यांना कुठे कोणत्या लेव्हलला आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे किंवा त्याचा कल कोणत्या दिशेने आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर पुढील वर्षामध्ये आपले विद्यार्थी अजून गुणवत्तापूर्ण होतील हे निश्चितपणे सांगेल. अजून एक छोटीशी गोष्ट सांगेल की आपले जो सोशल मीडिया ग्रुप आहे या सोशल मीडिया ग्रुपचं एक कार्ड मला वाटतं आपल्या सगळ्या पालकांना आज आमच्या गेटवर आमच्या शिक्षकांनी दिलेलं आहे. या सोशल मीडिया ग्रुपमधून शाळेच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत प्रोग्राम्स आहेत विद्यार्थ्यांच्या प्रति जे काही शाळा संस्था करत असते याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला घरबसल्या तुमच्या सोशल मीडिया ग्रुपवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्या मागे ते सगळे सोशल मीडियाचे हँडल्स दिलेले आहेत ते तुम्ही सगळ्यांनी स्कॅन करून आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनल असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या सगळ्यांना आपण फॉलोअर करायचं आहे. आणि अजून एक शेवटची विनंती सांगेल की आजचा कार्यक्रम हा आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी खूप चांगल्या पद्धतीने तो सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांचा कार्यक्रम पाहून निघून जातात तर मला एक विनंती आहे सगळ्यांना आणि आव्हान पण आहे की तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहावा. कारण आपली शाळा आपली संस्था आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे देशाची संस्कृती काय आहे यातून आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण आपल्यासमोर प्रेझेंट करण्याचा इथे प्रयत्न करणार आहेत. तर सर्वांनी शेवटपर्यंत कार्यक्रम एन्जॉय करा. आपल्या मुलांसोबत इतर मुलांनासुद्धा प्रोत्साहन द्या की जेणेकरून हे विद्यार्थी पुढे अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. पुनश्च एकदा सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. शब्द अपुरे पडतील कदाचित आज ऋण व्यक्त करायला या क्षणास. सहकार्य प्रेम विश्वास यांचा ठेवा म्हणूनच हा सोहळा होईल यशस्वी खास. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा यशस्वी आनंददायी व संस्मरणीय ठरण्यामागे अनेक हातांचे परिश्रम अनेक मनांचे सहकार्य आणि अनेकांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय पूजा वानखेडे मॅडम यांचे मी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय गोविंद साहेबराव ताठे सर यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ दिल्यामुळे यांचे मी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करते. आपल्या संस्थेचे सर्व अध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर यांनी देखील वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली म्हणून सरांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सचिव सन्माननीय सौ लीनाजी देसले मॅडम या देखील उपस्थित राहिल्या म्हणून त्यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करते. आपल्या संस्थेचे सहसचिव निकम सर यांचे देखील मी आभार व्यक्त करते. तसेच आदरणीय निकम मॅडम यांचे देखील आभार व्यक्त करते. आपल्या संस्थेच्या युवा सदस्या माननीय केतकी मॅडम व माननीय सायली मॅडम यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलेले प्रशालेचे मुख्याध्यापक आपले आदरणीय श्री सतीशजी तायडे सर, उपमुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती जोशी मॅडम, पर्यवेक्षिका आदरणीय विस्फुते मॅडम, गुणवत्ता कक्ष प्रमुख आदरणीय वाघ मॅडम, सर्व विभागाचे मुख्याध्यापक सहमुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या यशामागे ज्यांची सततची मेहनत आहे, संयम आणि मार्गदर्शन करणारे असे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील विशेष आभार व्यक्त करते. विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानणारे, त्यांच्या यशात सहभागी होणारे, कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहिलेले, नेहमीच सहकार्य करणारे आमचे सर्व पालकवर्ग यांचे देखील विशेष मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व समिती सदस्यांचे, पडद्यामागे अथक परिश्रम घेतलेल्या टेक्निकल टीमचे, कोरिओग्राफर तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक आभार मानते.
आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. आता मी श्रद्धा व सृष्टी यांना आमंत्रित करते. धन्यवाद श्रुती. गेल्या वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक व शालेय उपक्रमांचा आढावा म्हणजे संस्था अहवाल. संस्था अहवाल सादरीकरण तसेच पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांनी
नमस्कार, मी भवर संस्कृती. नमस्कार, मी आस्था वैष्णव. आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद, पालक व माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या या सुंदर स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत मंगलमूर्ती विघ्नहर्ता श्री गणेश वंदनेने. भारतीय संस्कृतीत कोणतेही शुभ कार्य गणपती बाप्पाच्या पूजनाशिवाय अपूर्ण मानले जातात. ज्ञान, बुद्धी आणि यश देणाऱ्या लाडक्या बाप्पांना नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धी विनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग संस्कार प्राथमिक विद्यालयाचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी घेऊन येत आहे गणेश वंदना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
बाप्पा बाप्पा तेरा दर हो और मेरा सर हो और बस यही सिलसिला उम्र भर हो. विद्येची देवता गणरायाला वंदन करून हा कार्यक्रम पुढे नेऊया. गणपती बाप्पा मोरया. सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या गाण्याचे व्हिडिओज आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, तर कोणीही उभं राहून ते व्हिडिओ काढू नका. अगं असं काय करते तू? अरे मला खूप तिखट लागलं. असं काय खाल्लं तू? मी भेलपुरी खाल्ली. म्हणून तुला तिखट लागलं का? हो ना. चल मग आता मी तुला आईस्क्रीम खाऊ घालतो. चल मग. आम्ही शिशु वर्गाचे विद्यार्थी घेऊन येत आहे. तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं? हॅलो, सर्व पालकांना विनंती आहे, एक व्हिडिओ शूटिंग जे व्हिडिओ शूटिंग करताय कृपया आपण व्हिडिओ शूटिंग करू नका. आपण शाळेची पूर्ण गॅदरिंग यूट्यूबवर आपल्याला अपलोड करून देणार आहे. आपण तिथं उभं राहत आहे, त्याच्यामुळे इतर पालकांना गॅदरिंग बघण्यास अडचण होत आहे. दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा है. जब मन करे आ जाना, राजू मेरा नाम है. और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1. तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना नचा रहा है. यूपी वाला ठुमका लगाओ, यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओ, के हीरो
जाने